Let's welcome to all of you in the lecture of physics. We are talking about a special branch of physics called as quantum mechanics, and you know very well that quantum mechanics is the mechanics branch in which we study about the particle which is very extremely small, that is microscopic particle, just like elementary particle, electron, protons, neutrons and so on. That branch of physics is called as quantum mechanics. Okay, this is not our today's aim. We are going to start one of the special part, unit 1 in BSc, that is the Schrodinger equation, and the different parts what we are going today is wave function, physical interpretation of wave function, normalized wave function, orthogonal wave function, and what do you mean by probability density. These are the topics what we want to achieve in today's lecture. Okay, without wasting our time, just let me begin with the special topic of the physics, that is wave function, that is Schrodinger equation. एक लक्षात असू द्यायचा की आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये किंवा अगोदर आपल्याला माहिती आहे की एखादी वेव्ह म्हणजे काय, तर जेव्हा मटेरियल पार्टिकल किंवा मीडियमचे पार्टिकल एका विशिष्ट रिधममध्ये हालचाल करत असतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म, एक विशिष्ट प्रकारचा शेप मीडियममध्ये तयार होतो, अँड दॅट इज नॉन अनदर दॅन वेव्ह. मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की येथे मीडियमचे पार्टिकल वर गेलेले आहे, येथे खाली आलेले आहे, हिअर इट इज ऑफ गोईंग अपवर्ड, दिस इज डाऊनवर्ड, अँड दिस इज नथिंग बट अ ट्रान्सफर्स वेव्ह, क्रेस्ट ऑफ. जर वेव्ह पुढे जात असताना मटेरियल पार्टिकल, मीडियमचे पार्टिकल म्हणजे मीडियम आहे ते पुढे मागे जात असतील, तर कॉम्प्रेशन इन्फेक्शन होत असेल, तर अशा प्रकारची सुद्धा एक वेव्ह आहे. पण हे आपल्याला माहिती आहे, बेसिकली माहिती आहे की जेव्हा वेव्ह तयार होते आणि त्यावेळेस मीडियमचे पार्टिकल पुढे मागे होतात, हलतात, ऑसिलेटरी मोशनमध्ये असतात, अशा त्या वेव्हला आपण मेकॅनिकल वेव्ह असं म्हणतो. दिस इज वन ऑफ द टाईप ऑफ वेव्ह. एक दुसरा प्रकार आपण असं घेतला, जी सनलाईट आहे, लाईट वेव्ह आहे, किंवा सूर्यापासून येणारी जी वेव्ह आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट असतात ट्रान्सफर्स वेव्हच्या स्वरूपामध्ये, आणि त्याला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक कॉम्पोनंट बी सुद्धा असतात ट्रान्सफर्स वेव्हच्या स्वरूपामध्ये. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक कॉम्पोनंट अँड मॅग्नेटिक कॉम्पोनंट. इलेक्ट्रिक व्हेक्टर आणि मॅग्नेटिक व्हेक्टरची वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दिस इज द सेकंड पार्ट. वी आर व्हेरी मच फॅमिलियर अबाउट दिस टू टाईप्स. येथे मटेरियल पार्टिकलची आवश्यकता आहे, याला मटेरियल पार्टिकलची आवश्यकता नाही आहे. इट कॅन पास थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. आता एक तिसऱ्या प्रकारची वेव्ह, काही अंशी आपल्याला थोडीफार त्याची माहिती आहे, तर ती डी ब्रोग्लीने सांगितलं. डी ब्रोग्लीच्या हायपोथेसिसमध्ये आहे ते की एखादा मटेरियल पार्टिकल, यू कॅन इमॅजिन दिस इज द प्रोटॉन, यू कॅन इमॅजिन दिस इज द इलेक्ट्रॉन, विच इज अंडर मोशन. तो मोशनमध्ये आहे, तो मूव्ह होतो आहे, तर ह्या मुव्हिंग पार्टिकलला मोमेंटमसुद्धा आहे. तर ह्या मुव्हिंग पार्टिकलच्या असोसिएटेडमध्ये, याच्या संबंधित, याच्या रिलेटिव्हला एक वेव्ह तयार होते, अँड दॅट वेव्ह कॅन बी शोन जस्ट लाईक दिस. इन दिस फॅशन दॅट मटेरियल पार्टिकल इज असोसिएटेड विथ द वेव्ह. दिस इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. आता ही जी वेव्ह तयार झाली मटेरियल पार्टिकलच्या संबंधित असणारी, ही सिंगल वेव्हच असेल असं नाही. देर आर नॉट अ सिंगल वेव्ह, बट देर आर लॉट ऑफ वेव्ह विच आर प्रेझेंट इन साईड दॅट मटेरियल पार्टिकल असोसिएटेड विथ इट्स मोशन. मग ह्या ज्या वेव्ज असतात मटेरियल पार्टिकलच्या असोसिएटेड, स्पेशली मुव्हिंग पार्टिकल, मुव्हिंग मटेरियल पार्टिकलच्या असोसिएट, त्याला आपण म्हणतो मॅटर वेव्ह. अँड दिस इज द थर्ड पार्ट ऑफ आवर डिस्कशन. There might be question, what do you mean by matter wave? Your answer should be the wave associated with the moving material particle is called as matter wave. So these are three basic types of the wave. आता लक्षात घ्या की एखादा मुव्हिंग पार्टिकल जर का पुढे जात असेल आणि जर का त्याची वेव्ह तेथे तयार होत असेल, तर त्या वेव्हचं स्वतःचं एक विशिष्ट फंक्शन असतं. ते विशिष्ट फंक्शन म्हणजे मॅथमॅटिकल फंक्शन असेल. मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे आपल्याला की मी जेव्हा एखादं फंक्शन कन्सिडर करतो, एफ ऑफ एक्स वाय, व्हॉट डज इट मीन्स? एफ ऑफ एक्स वाय इज अ फंक्शन ऑफ सर्टन एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू वन अनदर. तसंच न ह्या वेव्हचं एक विशिष्ट प्रकारचं फंक्शन असते. ते फंक्शन इन टर्म्स ऑफ स्पेसच्या स्वरूपात असते. त्या फंक्शनला एफ न म्हणतात, ते साय म्हणतात, रिप्रेझेंटेड बाय द लेटर साय. अँड इट इज द फंक्शन ऑफ एक्स. एक्स मीन्स अलॉंग द लाईन. आणि जर का मी इट इज द फंक्शन ऑफ एक्स वाय म्हटलं, दोन कोऑर्डिनेट जर घेतले, तर दिस इज अ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सरफेस एरिया. आणि मी जर का असं म्हटलं की इट इज अ फंक्शन ऑफ थ्री कोऑर्डिनेट एक्स वाय झेड,
then it is a function of space with respect to space, in the space. आणि त्यातल्या त्यात ह्या एक्स वाय झेडच्या कॉर्डिनेटच्या किमती व्हॅल्यूज, ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज जर का अलॉंग विथ टाईम जर चेंज झाल्या, हे फंक्शन जर चेंज झालं, तर त्याला म्हणेल मी साय इज अ फंक्शन ऑफ स्पेस अलॉंग विथ टाईम. म्हणजे एक्सची, वायची, झेडची किंमत बदलते आहे, म्हणजे जागेमध्ये त्याची किंमत बदलते आहे आणि टायमानुसार बदलते, अलॉंग विथ द टाईम असो. याला आपण वेव्ह फंक्शन म्हणू शकतो. आणि हे जे वेव्ह फंक्शन आहे, ह्या मॅटर वेव्हचं फंक्शन आहे. म्हणजे मला नेमकं हे सांगायचं आहे, असं एखादं मॅथमॅटिकल फंक्शन, हे मॅथमॅटिकल फंक्शन आहे, याच्यापासून तुम्ही इक्वेशन तयार करू शकता. असं एखादं मॅथमॅटिकल फंक्शन की जे स्पेस आणि टाईमच्या संदर्भात आहेत, विथ रिस्पेक्ट टू स्पेस अँड टाईम आहे. आणि ते कोणाचं फंक्शन आहे, तर वेव्हचं फंक्शन आहे. आणि ती वेव्ह कोणती, तर ती मॅटर वेव्ह आहे. चला ठीक आहे, ती मॅटर वेव्ह म्हणजे नेमकं कोणती, तर त्याचा संबंध कोणाशी आहे, रिलेटिव्ह टू मुव्हिंग पार्टिकल, रिलेटिव्ह टू मटेरियल पार्टिकल. त्याला म्हणतो आपण वेव्ह फंक्शन. म्हणजे बॉटम लाईन सेंटेन्स मी सांगेल, वेव्ह फंक्शन इज अ फंक्शन इन स्पेस अँड टाईम रिलेटेड टू ए वेव्ह असोसिएटेड विथ मटेरियल मुव्हिंग पार्टिकल इज कॉल्ड ॲज ए वेव्ह फंक्शन. I am repeating my words, listen carefully. A mathematical function in space and time related to wave associated with moving material particle is called as wave function, denoted by psi. असं असू शकते की ते फक्त अलॉंग द लाईन असेल, मी तेव्हा त्याला एक्स वाय म्हणेल, फक्त एक्स म्हणेल, एक्स टी म्हणेल. एखाद्या वेळेस ते अलॉंग सरफेस एरिया असेल, मी त्याला असं म्हणेल साय एक्स वाय टी. पण जनरली आपण ते विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम घेतो, एक्स वाय झेड टी, किंवा विथ रिस्पेक्ट टू स्पेस घेतो, एक्स वाय झेड टी असं कन्सिडर करतो. ठीक आहे. आता हे वेव्ह फंक्शन डिस्क्राईब करण्याचा उद्देश काय, याचं इंटरप्रिटेशन काय, याचं सिग्निफिकन्स काय, कशासाठी करायचं आहे. पण कोणीही सांगेल की एखादा मुव्हिंग पार्टिकल जर का असेल, तर त्याच्या सभोवताली वेव्ह तयार होते आणि त्या वेव्हचं ते फंक्शन असते. मग मला जर का एखादा मायक्रोस्कोपिक पार्टिकल विच इज नॉट व्हिजिबल टू मी, विच इज बियॉन्ड माय डिटेक्शन, तर तो मला जर शोधून काढायचा असेल, तो फाइंड जर करायचा असेल, तो पार्टिकल जो मला दिसत नाही आहे, तर असा पार्टिकल शोधण्यासाठी मी काय करतो, त्याची वेव्ह शोधून काढतो. आणि वन्स आय गॉट इट्स एक्झिस्टन्स, इट्स प्रेझेन्स, मी जर का त्याची वेव्ह शोधून काढली, तर त्याची वेव्ह आहे म्हणजे तेथे कुठेतरी मटेरियल पार्टिकल आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे ह्या वेव्ह फंक्शनवरून तुम्ही पार्टिकलचं अस्तित्व, प्रेझेन्स, एक्झिस्टन्स, की तो आहे किंवा नाही सांगू शकता. वन्स यू गॉट सर्टन वेव्ह फंक्शन इन सर्टन स्पेस, एखादं मी स्पेस या ठिकाणी कन्सिडर करतो, या स्पेसमध्ये एक विशिष्ट मी पॉईंट घेतो, या एवढ्या भागामध्ये मला वेव्ह फंक्शन काढायचं आहे. आणि या वेव्ह फंक्शनची किंमत मी जर काढली आणि त्याचं अस्तित्व जर मला मिळालं, तर म्हणेल की येथे कुठेतरी पार्टिकल आहे. ठीक आहे. पण ॲक्च्युअली घडते काय की हे वेव्ह फंक्शन काढत असताना हे वेव्ह फंक्शन कॉम्प्लेक्स असते. म्हणजे याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये रिअल पार्ट असतो आणि इमॅजिनरी पार्टसुद्धा असतो. म्हणजे सा इक्वल टू, मी जर का त्याचं डिस्क्रिप्शन, एक्सप्रेशन लिहिलं, तर ए प्लस आय बी असं म्हणू शकतो. यामध्ये ए म्हणजे रिअल पार्ट आणि आय बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट असतो. मग असं जे वेव्ह फंक्शन आहे, ते असंख्य वेव्हचा ग्रुपवरून ही वेव्ह तयार होते. आणि त्याची टोटल किंमत मी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्टसुद्धा असतो. ते एकमेकांना कॅन्सल करू शकतात. अशा वेळेस ते वेव्ह फंक्शन तुम्ही डायरेक्ट डिटेक्ट करू शकत नाही, ती वेव्ह डिटेक्ट करू शकत नाही. तर अशा वेळेस ते काय करतात की फक्त वेव्ह फंक्शन न घेता वेव्ह फंक्शनच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर घ्यायचा, वेव्ह फंक्शन आणि त्याची मॅग्नेट्यूड, अँड देन आफ्टर टेक इट स्क्वेअर. असं करण्याचा उद्देश असा की यावरून तुम्ही त्याचा निगेटिव्ह पार्ट कट करून टाकतात. निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि याची किंमत केव्हाही पॉझिटिव्हच असेल, ती शून्य होणार नाही. ह्या वेव्ह फंक्शनचा जो स्क्वेअर केला तुम्ही आणि ही किंमत तुम्ही काढली, यालाच आपण एखादा पार्टिकल तेथे आहे किंवा नाही यावरून काढू शकतो. त्याची शक्यता, त्याची सर्टन्टी तुम्ही काढू शकता. आणि यालाच तुम्ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी असं म्हणतात. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे काय, तर विशिष्ट भागामध्ये पार्टिकल आहे किंवा नाही, तर ते शोधून काढण्याची क्षमता, तो म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी.
आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे मॉड ऑफ साय स्क्वेअर. आणि नेमकं काय तर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी मी जर शोधून काढत असेल तर मी त्याची प्रोबॅबिलिटीला मी पी इन द स्पेस आर विथ रिस्पेक्ट टू टाईम टी याला प्रोबॅबिलिटी म्हणतो आणि त्याला डेन्सिटी आहे तर आपण मी व्हॉल्यूम कन्सिडर करेल, याला म्हणतात प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. आणि तो व्हॉल्यूम जर का शॉर्ट व्हॉल्यूम असेल तर त्याला मी लिहिताना असं लिहितो प्रोबॅबिलिटी इन स्पेस अँड टाईम. व्हॉल्यूम जर का मी लहान व्हॉल्यूम घेतलं असेल ते छोटंसं व्हॉल्यूम घेतलं असेल हे टोटल व्हॉल्यूम ऑफकोर्स व्ही आहे आणि छोटंसं व्हॉल्यूम मी डी व्ही घेतो, व्हेरी स्मॉल व्हॉल्यूम डी व्ही. तर याला म्हणतो मी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी साय स्क्वेअर. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज द प्रोबॅबिलिटी पर युनिट स्मॉल व्हॉल्यूम अँड इट इज गिवन बाय मॉड ऑफ साय स्क्वेअर किंवा स्क्वेअर ऑफ मॉड ऑफ साय. यावरून तुम्ही पार्टिकल आहे किंवा नाही त्याची डेन्सिटी फाइंड आउट करतात. चला ठीक आहे, मला यावरून त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे मला जर कोणी विचारलं की प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे काय तर मी सरळ सांगेल की प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल पर युनिट टाईम. प्रोबॅबिलिटी शक्यता तेथे पार्टिकल आहे किंवा नाही, किती प्रोबॅबल आहे तो तेथे सापडेल किंवा नाही याची शक्यता किती आहे. मी जर का इथे पाहिलं आणि खरं तेथे पार्टिकल जर का असला इन केस तर याची प्रोबॅबिलिटी पार्टिकलची शोधून काढण्याची जास्त आहे. हां ठीक आहे, पार्टिकल येथे आहे मी तो त्याला येथे काहीतरी शोधतो आहे, या ठिकाणी शोधतो आहे आणि नेमकं पार्टिकल इकडे आहे तर इथे मला त्याची प्रोबॅबिलिटी जवळ 0 भेटेल. मी जसं ह्या पार्टिकलच्या कडे सरकेल म्हणजे मी जर का येथे प्रोबॅबिलिटी काढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती प्रोबॅबिलिटी वाढलेली असेल कारण मी त्या पार्टिकलकडे जातो आहे. मी जर का या ठिकाणी प्रोबॅबिलिटी काढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती प्रोबॅबिलिटी वाढलेली असेल, शक्यता वाढली असेल की पार्टिकलच्या मी जवळ जातो आहे. आणि एक्झॅक्टली इफ आय अचीव दिस स्पेस तर डेफिनेटली आय गॉट दॅट पार्टिकल. ती प्रोबॅबिलिटी सर्वात जास्तीत जास्त असेल. तुम्हाला फक्त हे समजून घ्यायचं आहे की एखाद्या स्पेसमध्ये पार्टिकल आहे किंवा नाही त्याची शक्यता, सर्टन्टी, त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी. आणि काय असण्याची, शोधण्याची, फाइंडिंग. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. आणि ह्या मॉड ऑफ साय स्क्वेअर लिहित असताना मी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी असं लिहित असताना मी असे लिहू शकतो ना साय आणि नंतर साय स्टार असं मी लिहू शकतो. आता नेमकं असं असेल की हा स्टार काय भानगड आहे तर साय स्टार हा साय ह्या वेव्ह फंक्शनचं कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट आहे. म्हणजे मी सायला जर का ए प्लस आय बी म्हटलं असेल तर मी साय स्टारला ए मायनस आय बी असं म्हणेल. दिस इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट ऑफ वन अनदर. साय स्टार म्हणजे मॉड ऑफ साय स्क्वेअर येईल अँड दॅट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल इन द स्पेस विथ रिस्पेक्ट टू पर युनिट व्हॉल्यूम. This is probability density. This is how you can determine the probability density. This term we achieve here now. असे असू शकते की एखाद वेळेस मी मॉड ऑफ साय स्क्वेअर न घेता फक्त साय स्क्वेअरसुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालू शकते, परंतु शक्यतो मॉड ऑफ साय स्क्वेअर इज बेटर फॉर ऑल ऑफ अस. ठीक आहे. मग आता मला त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन डिस्क्राईब करायचं आहे. काय आहे तर ॲक्च्युली वेव्ह फंक्शनवरून तुम्ही पार्टिकल आहे किंवा नाही डायरेक्ट शोधू शकत नाही कारण वेव्ह फंक्शन इज असोसिएटेड विथ लार्ज नंबर ऑफ वेव्ह विच आर superimpose on each other for that particular part and it consists of negative part as well as positive part. That's why it is unable for us to detect that wave function with respect to that particle. For that purpose we are taking its mod of psi square and referred as probability density. हां ठीक आहे, मला आता प्रोबॅबिलिटी डेन्सिटी न काढता डायरेक्ट प्रोबॅबिलिटीज काढायची असेल तर मी काय करेल, काय नाही करणार. हा जो डी व्ही हा पार्ट आहे तो या सीला ट्रान्सफर करतो. म्हणजेच साय स्टार डी व्ही इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी इन स्पेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. ही झाली प्रोबॅबिलिटी त्या डी व्ही ह्या व्हॉल्यूमसाठी. मला जर का म्हणजे डी व्ही म्हणजे हा छोटासा डी व्ही, परत हा छोटासा डी व्ही, हा छोटासा डी व्ही, या प्रत्येक छोट्याशा डी व्हीसाठी मी येथे प्रोबॅबिलिटी काढेल, येथे प्रोबॅबिलिटी काढेल, मी येथे प्रोबॅबिलिटी काढेल, प्रत्येक ठिकाणी प्रोबॅबिलिटी काढेल. आणि मला टोटल ह्या व्हॉल्यूमसाठी जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर ह्या सर्व प्रोबॅबिलिटीज म्हणजे ह्या सर्व प्रोबॅबिलिटीज मी एकत्र करेल. त्यालाच आपण म्हणतो इंटिग्रेशन. मीन्स व्हॉट वी हॅव टू डू हिअर, इंटिग्रेशन ऑफ साय स्टार डी व्ही इक्वल टू probability of finding in the total volume V, in the total space V. यावरून तुम्ही त्याची प्रोबॅबिलिटी काढू शकतात. फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ वेव्ह फंक्शन कॅन बी एक्सप्लेन इन दिस फॅशन. तुम्ही एक्सप्लेनेशन कसं देणार तर वेव्ह फंक्शन इज अ मॅथमॅटिकल फंक्शन असोसिएटेड विथ अ वेव्ह रिलेटेड टू ए मूव्हिंग पार्टिकल that is matter wave. With respect, this wave function is
with respect to space and time. Secondly, from this wave function we can able to find the particle, existence of particle. But as the wave consists of positive and negative part as well, there are large number of waves superimposing on each other matter wave. So rather than taking simply wave function, it is better for us to take their mod of psi square, that is called as probability density of finding the particle in that point. ओके, हे तुम्ही असं करू शकतात आणि हे एक्सप्रेशन तुम्ही लक्षात ठेवू शकतात. चला ठीक आहे, झाला या फिजिकल इंटरप्रिटेशन आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी संदर्भात. ही झाली प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, ही झाली टोटल प्रोबॅबिलिटी. आता मी काय करेल की माझ्याकडे एखादं वेव्ह फंक्शन आहे साय. हे साय हे जे वेव्ह फंक्शन आहे, लेट मी शो हिअर समहाऊ लाईक दिस. हे वेव्ह फंक्शन मी त्याची प्रोबॅबिलिटी काढतो. तर माझ्या असं लक्षात येते की याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट साय स्टार. आता ही झाली प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. आता ही झाली टोटल प्रोबॅबिलिटी फॉर स्मॉल व्हॉल्यूम डी व्ही. ही झाली टोटल प्रोबॅबिलिटी फॉर द टोटल व्हॉल्यूम व्ही. लक्षात घ्या, फक्त साय स्टार म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजेच मॉड ऑफ साय स्क्वेअर, म्हणजे साय स्टार. याला जर का डी व्हीने मल्टिप्लाय केलं तर याला म्हणेन मी प्रोबॅबिलिटी फॉर स्मॉल व्हॉल्यूम डी व्ही. याचं जर का इंटिग्रेशन घेतलं तर दिस इज टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ द टोटल व्हॉल्यूम व्ही. ठीक आहे. जर याचं उत्तर 1 येत असेल, जर याचं उत्तर 1 येत असेल तर याचा अर्थ असा की ते वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन आहे. याला आपण नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन असं म्हणतो. नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन is a wave function if psi is a normalized wave function if integration of psi star dv is equal to 1, or you may say integration of mod of psi square dv is equal to 1. काही काही पुस्तकांमध्ये हा dv व्हॉल्यूमसाठी dv न घेता त्यांनी d घेतलेला आहे, म्हणजे हेच एक्सप्रेशन लिहिलेलं आहे psi star d is equal to 1. Or you may say integration of mod of psi square d tau is equal to 1. All these are condition of normalized wave function. I am repeating my words. A wave function psi is normalized if integration of psi star dv equal to 1, or in the wave function psi is normalized if integration of mod of psi square dv equal to 1, or psi square d2. It is representation term. हे लक्षात ठेवायचं. असं नेसेसरी नाही की तुम्ही psi स्टार घ्याल, तुम्ही असे घेऊ शकता इंटिग्रेशन ऑफ psi स्टार psi, आधी psi स्टार लिहिला मी आणि नंतर psi लिहिला dv equal to 1. दिस इज ऑल्सो करेक्ट फॉर दॅट पर्टिक्युलर पार्ट. म्हणजे तुम्ही अल्टरनेटली psi स्टार psi dv किंवा psi स्टार dv equal to 1 जर आलं तर निश्चितच ती नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन असेल. आता टर्म आली ऑर्थोगोनल वेव्ह फंक्शन म्हणजे काय त्याकडे जाऊया आपण. आता याचा अर्थ होतो काय नेमका, म्हणजे नॉर्मलाइज वेव्ह फंक्शनचा अर्थ काय होतो ते आधी घेऊया आणि मग नंतर आपण ऑर्थोगोनल वेव्ह फंक्शन म्हणजे काय ते कन्सिडर करूया. मला एक सांगा की एखादी मी स्पेस घेतली आणि ह्या स्पेसमध्ये पार्टिकल येथे कुठेतरी आहे. ओके, मग मी काय करतो की एखादा डीव्ही हा व्हॉल्यूम शोधून काढतो. येथे हा छोटासा व्हॉल्यूम डीव्ही मी कन्सिडर केला. या ठिकाणी त्याची प्रोबॅबिलिटी काढतो, म्हणजेच कोणती साय स्टार डीव्हीची किंमत फक्त काढतो. तर ती फार कमी येते कारण पार्टिकल इकडे आहे. त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल हेअर इज व्हेरी स्मॉल. म्हणून मी काय करतो की या साईडला जातो, इकडे हा डीव्ही घेतो. आता थोडा याच्यापेक्षा मी थोडा जवळ आलो याच्याकडे, म्हणजे ह्या डीव्हीसाठी आता पार्टिकल फाइंड आउट करण्याची क्षमता वाढली. मी जर का तो डीव्ही इकडे घेतला असता तर डेफिनेटली त्याची शक्यता पार्टिकलच्या मी जवळ जातो आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी वाढते आहे पार्टिकल फाइंड आउट करण्याची. मी जर का या ठिकाणी डीव्ही घेतला असता तर डेफिनेटली इट विल बी मोर, अँड इफ आय एम सिलेक्टिंग दॅट डीव्ही समवेअर हिअर, ती प्रोबॅबिलिटी येथे डीव्ही सर्वात जास्त असेल, पार्टिकल तिथे मला मिळाला. थोडक्यात ह्या टोटल व्हॉल्यूमसाठी कोठे ना कोठे मला पार्टिकल भेटणार आहे. आणि जेव्हा एखाद्या टोटल स्पेसमध्ये टोटल व्हॉल्यूममध्ये पार्टिकल जर का असेल कुठेतरी तर त्याची टोटल प्रोबॅबिलिटी 1 असेल, एवढं लक्षात ठेवायचं. इफ देर इज समवेअर पार्टिकल इन दॅट स्पेस द टोटल प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज इक्वल टू 1. दिस इज नॉर्मलाइज कंडिशन ऑफ द वेव्ह फंक्शन. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि असं समजा की एखाद्या स्पेसमध्ये पार्टिकलच नाही आहे, येथे नाहीच आहे, मग तेव्हा त्याची टोटल प्रोबॅबिलिटी 1 येऊ शकत नाही कारण तिथे पार्टिकलच नाही आहे, तो प्रोबेबल नाहीच आहे, त्याची शक्यता नाही आहे. अशा वेळेस मी काय करेल तर अशा वेळेस
इंटिग्रेशन ऑफ psi 1 psi 2 स्टार इज इक्वल टू 0 घेईल इंटू डी व्ही, सॉरी इंटू डी व्ही इक्वल टू 0 घेईल. किंवा मी असं घेऊ शकतो इंटिग्रेशन psi 2 स्टार इंटू psi 1 इज इक्वल टू 0 डी व्ही, सॉरी देअर शुड बी डी व्ही इक्वल टू 0. अशा वेळेस psi 1 हे वेव्ह फंक्शन ऑर्थोगोनल वेव्ह फंक्शन आहे असं समजायचं psi 2 या वेव्ह फंक्शनचं. ही ऑर्थोगोनॅलिटीची कंडिशन आहे. दिस इज द कंडिशन फॉर ऑर्थोगोनॅलिटी. आयदर दिस or this is the condition for orthogonality. Equal to 0 means orthogonal to one another. Psi 1 and psi 2 are orthogonal to each other if integration of psi 1 star dv equal to 0 or integration psi 2 psi 1 star equal to 0. This is the condition for orthogonality equal to 0. You should be keeping in mind. आता काही वेळेस काय घडते, आपण परत ही ऑर्थोगोनल कंडिशन काही वेळेस आपण काय घडते की हे जे इंटिग्रेशन आपण घेतलेलं आहे या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू स्पेस घेतलेलं आहे. असे होऊ शकते इंटिग्रेशन ऑफ साय स्टार साय एरिया डी एस इक्वल टू 1, दॅट इज ऑल्सो करेक्ट. इंटिग्रेशन ऑफ साय स्टार साय डी एक्स लाईन इक्वल टू 1 अलॉंग द लाईन, अलॉंग द एक्स ॲक्सिस, अलॉंग द सरफेस एरिया एक्स वाय, अलॉंग द व्हॉल्यूम डी एक्स वाय झेड, इथे तिघं येतील. या ठिकाणी फक्त एक्स वाय येईल, या ठिकाणी फक्त एक्स येईल. असं सुद्धा तुम्ही नॉर्मलाइज कंडिशनसाठी घेऊ शकता. येथे वेव्ह फंक्शन म्हणजे काय हे सांगितलं. त्याचं फिजिकल ते कशासाठी वेव्ह फंक्शन डिटेक्ट करतो आपण, कशासाठी वेव्ह फंक्शन मांडलेलं आहे, तर एखाद्या ठिकाणी पार्टिकल आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी वेव्ह फंक्शन डिस्क्राईब केलं लक्षात ठेवायचं. आणि फक्त वेव्ह फंक्शनवरून आपण ते करू शकत नाही, म्हणून मॉड ऑफ वेव्ह फंक्शन स्क्वेअर घेतलेला आहे, त्यावरून आपण करू शकतो. तो पार्टिकल आहे किंवा नाही त्याची शक्यता प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आपण काढतो. नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन म्हणजे काय, एखाद्या स्पेसमध्ये कुठेतरी पार्टिकल असतोच, मग त्याची टोटल प्रोबॅबिलिटी इक्वल टू 1, याला आपण नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन म्हणतो. ऑर्थोगोनल म्हणजे काय, एखाद्या स्पेसमध्ये पार्टिकल जर नसेल तर असे दोन वेव्ह फंक्शन एकमेकांच्या संदर्भात जर घेतले तर त्याचं उत्तर 0 येते इंटिग्रेशनचं, त्याला ऑर्थोगोनल कंडिशन असं म्हणतात. आणि ऑफकोर्स प्रोबॅबिलिटी डेन्सिटी वी हॅव स्टडीड अर्लियर, प्रोबॅबिलिटी पर युनिट व्हॉल्यूम, याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणतात. हे लक्षात ठेवा. या संदर्भात काही क्वेश्चन्स प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे ते तुमच्या अजून लक्षात येईल. लेट मी शो वन ऑफ द क्वेश्चन विच इज आस्क्ड इन द प्रिव्हियस एक्झामिनेशन. बघा क्वेश्चन असा आलेला आहे, स्टेट ऑर्थोगोनल कंडिशन फॉर वेव्ह फंक्शन. मग तिथे काय सांगायचं, ऑर्थोगोनल कंडिशन जर का हे करायची असेल तर ही कंडिशन. मग सांगताना काय करायचं, psi 1 and psi 2 आर द टू वेव्ह फंक्शन. इफ इंटिग्रेशन ऑफ psi 1 psi 2 स्टार डी व्ही इक्वल टू 0 और इंटिग्रेशन ऑफ psi 2 स्टार psi 1 इक्वल डी व्ही इक्वल टू 0, देन psi 1 and psi 2 आर ऑर्थोगोनल टू इच अदर. या ठिकाणी असं तुम्ही लिहू शकता. ओके. सेकंड थिंग, अजून एक क्वेश्चन जर का तुम्हाला विचारायचा असेल दुसऱ्या एखाद्या क्वेश्चन पेपरमध्ये तर आपण हा घेऊया. प्रश्न असा विचारलेला आहे, बिहेवियर ऑफ मायक्रोस्कोपिक पार्टिकल कॅन बी वेल अंडरस्टूड बाय. म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोपिक पार्टिकल मी आधीच जेव्हा माझं लेक्चर स्टार्ट केलं तर मायक्रोस्कोपिक पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, अगदी छोटेसे पार्टिकल जे आपल्या साध्या बियर आईने दिसू शकत नाही असे मायक्रोस्कोपिक पार्टिकलचा स्टडी कशामध्ये येतो, तर ऑफकोर्स क्वांटम मेकॅनिक्समध्ये. आपण ही सुरुवात केली. दुसरं, क्वांटिटी मॉड ऑफ साय स्क्वेअर काय आहे इज कॉल्ड असतं. आताच घेतलं आपण. मॉड ऑफ साय स्क्वेअर म्हणजे प्रोबॅबिलिटी पर युनिट व्हॉल्यूम, आणि याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी असं म्हणतात. तर क्वांटिटी मॉड ऑफ साय स्क्वेअर इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. इथे प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी हा वेगळा प्रकार आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी ही टर्म तुम्ही लक्षात घेऊ शकता. नंतर अजून एखादा पाठ जर घेतला तर इथे पाय हे विचारलेलं आहे, स्टेट नॉर्मलाइज कंडिशन ऑफ वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज कंडिशन स्टेट करा, म्हणजे फक्त मांडा, फक्त सांगा. मग काय सांगायचं की psi is a wave function such that integration of psi star dv equal to 0 or integration of psi star d2 equal to 1, extremely sorry, integration of psi star dv equal to 1, integration of psi star d2 equal to 1, then this is normalized condition, and we can say that psi is normalized wave function where psi is wave function and psi star is complex conjugate of psi. हे त्या ठिकाणी सांगायचं. ओके. अजून एखादा क्वेश्चन जर घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल, या क्वेश्चनमध्ये पहा, दी वेव्ह फंक्शन इज सेड टू बी ऑर्थोगोनल. एकमेकांना ऑर्थोगोनल आहे केव्हा, इफ आपण एव्हा ऑर्थोगोनल कंडिशन ही घेतलेली आहे लक्षात ठेवा. इफ इंटिग्रेशन ऑफ psi 1 स्टार psi 2 डी व्ही इंटिग्रेशन psi 2 स्टार psi 1 डी व्ही इक्वल टू इथे 0, तर 0 इज द राईट आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. दिस इज हाऊ यू कॅन डिटेक्ट द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन.
प्रॉपरली. अजून जर दुसरा एखादा क्वेश्चन आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अशा लक्षात येईल की दी नॉर्मलाइज कंडिशन ऑफ साय1 टोटल प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज इक्वल टू. नॉर्मलाइज कंडिशनसाठी ही टोटल प्रोबॅबिलिटी आहे. मी परत सांगतो, फक्त साय स्टार म्हटलं तर याला टोटल प्रोबॅबिलिटी न म्हणतात, प्रोबॅबिलिटी पर युनिट व्हॉल्यूम म्हणतात. आणि जर का साय स्टारला डीव्हीने मल्टिप्लाय केलं तर ही प्रोबॅबिलिटी आली, परंतु व्हॉल्यूम डीव्हीसाठी आली फक्त. आणि आपल्याला टोटल काढायची असेल तर आपण इंटिग्रेशन घेणार. ही टोटल प्रोबॅबिलिटी, इंटिग्रेशन साय स्टार डीव्ही, याला टोटल प्रोबॅबिलिटी असं म्हणतात. येथे काय म्हटलेलं आहे, इन नॉर्मलाइज कंडिशन ऑन साय1 टोटल प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज इक्वल टू, ही टोटल प्रोबॅबिलिटी ऑलवेज इक्वल टू 1. इट इज ऑलवेज इक्वल टू 1. So this is how you can got the answer of that different question which is associated in the previous examination. अगोदरच्या एक्झामिनेशनमध्ये आलेले क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व केले. हा टॉपिक बॅचलर ऑफ सायन्ससाठी आवश्यक आहे, क्वांटम मेकॅनिक्समध्ये आहे. दॅट्स वाय आय हॅव टेकन दिस. आय एम ट्राईंग टू डिलिव्हर दिस लेक्चर ऑन दिस टॉपिक. जर का तुमचा रिस्पॉन्स चांगला मिळाला तर याचे पुढचे टॉपिकसुद्धा तुमच्याकडे मी प्रेझेंट करेल. हे सर्व मी माझ्या यूट्यूब चॅनल BR महाजन नावाच्या यूट्यूब चॅनलवरती मी डिलिव्हर करतो आहे. तुमचे जे काही मित्रमैत्रिणी कॉलेज एज्युकेशनमध्ये असतील की ज्यांना हे वेव्ह फंक्शन, श्रॉडिंजर वेव्ह फंक्शन संदर्भात माहिती हवी असेल तर तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. तो तुम्हाला जर का निश्चित आवडला असेल तर प्लीज फॉलो टू मी थ्रू दॅट चॅनेल BR महाजन. फॉर द टाइम बिंग आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. सी यू नेक्स्ट टाइम. थँक यू व्हेरी मच.